निलेश लंके ना बेमान माणूस आहे. त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्यापासून त्यांनी यामध्ये सेवा केलेली आहे. आणि त्यांनी जी कमवलेली ती प्रॉपर्टी सगळी दुसऱ्याच्या नावाने, त्यांनी स्वतःच्या नावाने काहीच ठेवलेलं नाही. त्यांनी सगळे कमवले हे दुसऱ्याच्याच नावाने केलेले आहे सगळे. हा, हे पहिल्यापासून हेच आहे, आता नाही हे नवीन आहे असं नाही. ती जी सरकारमध्ये आलेली आहे, त्यांना त्याच्या पात्याचे मंजूर झालेली काम ती त्यांना त्याच्या पात्या काम समर्थन वर्षातलं जर काम पाहिलं, एक कोरोना सेंटर, एक कोरोना सेंटर 4.5 वर्षात कोरोना सेंटरची फक्त प्रसिद्धी झालेली आहे. शासनाचं जे अनुदान लाटलंय उलट त्याची चौकशी झाली पाहिजे असं वैयक्तिक माझं मत. निलेश लंके ना बेमान माणूस आहे. आणि अपंगाचं नाव का त्यांनी अनुदान काढलं, अपंगाचं नाव का त्यांनी निधी वापरला, म्हणजे ते अनुदान ते येतं ना भत्ता वगैरे, ते म्हणलं की अपंगाला वापरू, मग ते अपंगाला वापरलं नाही जाता त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये वापरलं. आता माझ्या तो काम पण आवडतो. आता दुसरी बाजू ती मांडली तुझे विखे पाटील. आता तुझे विखेबद्दल मला असं बोलायचं, तुझे विखे चांगला नेता आहे आणि प्रतिष्ठित नेता आहे. आता इथं काय झालं, नेते लबाडच बोलतात, कधी खरं नाही बोलत. नेत्याचं विजय लबाड जातो. नेत्याच्या लबाडीमुळे नेते एकच आहे की पैसा मागला, पैशामुळे त्यांच्याकडे संपत्ती आंबा आली. 2 नंबर पैसा आला. तुझे विखेने काय केलं की अनेक प्रकारचे अनुदान वाटले, अपंगाला व्हीलचेअर वाटल्या, 3 चाकी सायकल वाटल्या, अनेक म्हणजे चाचणी वापरली. म्हणजे अपंगासाठी त्यांनी पैशाचा वापर केला. तर निलेश लंकेने वापर नाही केला. आज माहिती त्यांच्यावर टॉप आवडतो निलेश लंकेवर. बस तुझे दादा कारण त्यांचं काम आहे पूर्ण मतदारसंघात काम आहे, गावागावापर्यंत घराघरापर्यंत काम आहे. गोरगरिबांपर्यंत पोहोचलेली त्यांच्या सर्व योजना, वैयक्तिक योजनासाठी योजना नरेंद्र मोदींनी आणली. त्याच्यात जवळजवळ पाणी तालुक्यात 30 कोटी रुपयाची साहित्य वाटप दादांच्या माध्यमातून जातं. म्हणजे गोरगरीब वृद्ध माता भगिनी वृद्धांना त्या ठिकाणी कमोड असेल, कमोड चेअर असेल, व्हीलचेअर असेल, चंद्राचा पट्टा, मानेचा पट्टा अशा वस्तू दादांच्या माध्यमातून त्या मोफत देण्यात आल्या. आणि फार मोठं काम दादांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांच्या कामाची काय पारनेर शहरात तर काय काम असतील, आयडिया काय काम करतात. काय होतं, समजा जरी निधी आला असला तर अजितदादांच्या माध्यमातून जरी तो निधी आला तर सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे सरकार होते. अजितदादा शेवटच्या टप्प्यात आमच्या बरोबर सरकारमध्ये राहिलेले आणि तो निधी जरी आला असला तर तरी तो शिंदे साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. हो, मोठं काम झालं. त्यांच्या कामाच्या प्रत्येक तळागाळापर्यंत त्यांनी फार सिंगल फेज डीपी पर्यंत काम त्या ठिकाणी वाडी वस्तीवरती डीपी, लाईटची डीपी असेल, स्ट्रीट लाईट असेल. आता आपण पूर्ण नगरचा बायपास पाहतो, विज्ञान पूल करता एवढा प्रलंबित प्रश्न दादांच्या माध्यमातून मार्गी लागला. त्याचप्रमाणे आमच्या राजगीर सिटीला 2-3 कोटी रुपयाचं एवढं मोठं हॉस्पिटल दादांनी त्या ठिकाणी मंजूर केलं. त्याच्यानंतर पारनेर शहरासाठी सुद्धा भरपूर असं निधी आला. ते आमदार होते ना, त्यांनी दिलेले त्यांनी दिलेले कामांच्या आश्वासन, वैयक्तिक आश्वासन त्यांच्याकडून पूर्तता झाली नसेल. त्यामुळे एक नाराज वर्ग, आता बरेचसे काही कार्यकर्ते त्यांची नाराज आहेत, काही कार्यकर्ते त्यांच्यापासून बाजूला. तर मग ते कारण असू शकते. म्हणजे एमआयडीसी अन्न हातावर पोर पडलं, एमआयडीसी आठवटा विषय नाही. एमआयडीसी कशासाठी आहे, एमआयडीसी काय साध्य होणार, एमआयडीसी स्थानिकांना रोजगार मिळणार असला तरी एमआयडीसी आहे. एमआयडीसीतून जर स्थानिकांना जर पुणे मुंबईला कामाला जायची वेळ येत असेल, एमआयडीसी बिहारची लोक जर काम करत असतील, बिहारी दिले जर मध्ये मध्ये पोस्टवर असतील, आमच्या पोरांनी जाऊन हमाली करायची वाचून झाली आमचे पोरं पण काय लोक त्यांच्या हातात त्याची डिपार्टमेंट आली पाहिजे, कंपनीचे
त्याला उंचीवर कामाला पाहिजे. आमच्या पार्लरच्या मुलांचं भवितव्य कुठे नाही बनणार. आता जर जनरल काही विचार केला, समजा पार्लर शहरामध्ये 1000 विद्यार्थी 1000 युवक जर असतील क्वालिफाय, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, त्यांची डिग्री पूर्ण झाली, तर आता बरेचसे युवक आहे आमचे पुण्यातला कामाला जातात, हिंगोलीला कामाला जातात, त्याच्यानंतर नगर MIDC आमचे काही युवक कामाला जातात, रांजणगाव MIDC आमच्या पार्लर शहरात सुद्धा आता पाहिलं तर 4 ते 5 बस येतात. 5 बस भरून युवक युवती कामाला रांजणगाव. आमच्या MIDCचा फायदा आम्हाला झालेला दिसत नाही. सर्वात मोठं रेमडीसिवीर आणण्याचं काम आणि आपण पाहिलं विमान भरून दादा त्या ठिकाणी रेमडीसिवीर उपलब्ध केली. आणि केवळ आता माझ्याच जर उदाहरण घेतलं तर माझ्या मावस भावाला रेमडीसिवीर लागत असतो, त्यांनी मोफत रेमडीसिवीर त्या ठिकाणी आमचा पोहोच केला. त्या रेमडीसिवीर ब्लॅकमध्ये 40-50 हजार रुपयाला विकत होते. अशा वेळेस त्यांनी ठरवलं किती पैसे कमवता. फार मोठं कोविड सेंटर तर त्यांनी माझ्या मते सर्वात आधी कोविड सेंटर नगरला चालू केलं, त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी पण त्या सर्व ठिकाणी चालू केलं. विलेजला पण मोठं उपचार चालू होते आणि फार मोठी आरोग्याची सेवा विखे पाटील कुटुंब कोणी नसावं असं मला वाटतं. नगर दक्षिणच लोकांची माणसं तिकडचे लोक सगळीकडे म्हणतात तिथला मतदार आहे, उद्या मतदाराला काय वाटतं, काय अपेक्षा आहे, डॉक्टर तुम्ही कसा त्यांची काय अपेक्षा आहे त्यानुसार लोक जज करून 2 कॅन्डिडेट समोर ठेवून लोक मतदान करतात. त्यांचा विरोध नाही आम्हाला, पण शिक्षक जमीन चांगले कार्यकर्ता फार चांगला आहे, तर 5 वर्षी खासदार होते. नाही पण मग असं केल्या कामाबाबतीत पण कामं पूर्ण नाही झाली आमच्या तालुक्यात, विकास नाही झाला. नाही आपलं भाजप सरकारच या वेळेला सुजय विखे पाटील निवडून येतील. याचं कारण असं आहे, एक सुशिक्षित माणूस आहे, तो डॉक्टर माणूस आहे आणि शिकलेल्या माणसाचं पुढला अभ्यास चांगला असतो आणि तो अभ्यास चांगला असल्यामुळं सुजय पाटलांना निवडून दिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. निलेश लंकेंचं 4.5 वर्षातलं जर काम पाहिलं, एक कोरोना सेंटर 4.5 वर्षात कोरोना सेंटरची फक्त प्रसिद्धी झालेली आहे. शासनाचं जे काय अनुदान लागतंय तेवढं मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे. ज्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये लोक अति पेशंट सिरियस व्हायचा त्यावेळेला त्यांनी सिव्हिलला पाठवली आणि ज्या वेळेला रेग्युलर पेशंट होता त्यावेळेला तेवढाच ऍडमिट करून घ्यायचा. हा आमचा तसा आरोप आहे त्यांच्यावर. त्यांनी शासनाचं जे अनुदान लागलंय त्याची चौकशी झाली पाहिजे असं वैयक्तिक माझं मत. नाही, नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली जे लोक काम करतात, राम मंदिराचं काम असेल, तो मराठ्यांचा श्रद्धेचा भाग आहे आणि त्याच्यामुळं सुजय विखे पाटलांना मतदान केलं पाहिजे. A1 नगरचं बाह्य वळणाचा जो रस्ता आहे, सर्वात मोठा रस्ता रखडलेला प्रश्न होता आणि तो सर्वात मोठा प्रश्न त्यांनी 1000 कोटी रुपयाचा निधी त्यांनी नगरसाठी आणलेला आहे आणि तो सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होतो, तर जेणेकरून ट्रॅफिकची अडचण त्याच्यामुळे दूर झालेली आहे. आणि पारनेरचा प्रश्न निलेश लंकेने सांगितलं होतं का मी या 5 वर्षात सोडून, त्यांनी अद्यापर्यंत सोडलेला नाही. त्यामुळे पारनेरकर त्यांना पाणी या विषयावर त्यांनी सांगितलेलं होतं तर मी तुमच्याकडे मत मागायला येणार नाही, पण ते मत मागायला जेव्हा येते तेव्हा त्याला हाच प्रश्न आम्ही विचारू का तुम्ही पाणी प्रश्न आमचा सोडला नाही, त्यामुळे तुम्हाला पारनेर शहरातून मत मागण्याचा अधिकार नाही. विजय विखे पाटील हे 100% पाणी प्रश्न पारनेर मधून सोडणार आहे असं माझी इच्छा आहे किंवा माझं मत आहे. हे फक्त लोकांना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. हे तसे ऑलरेडी फकीर नाही. हे 50-50 लाखाच्या गाड्या वापरतात. त्यांच्या वडिलांना गाडी आहे, त्यांच्या बायकोला गाडी आहे, त्यांच्या भावाला गाडी आहे, त्यांना 2 गाड्या आहे. मग हे फकीर कशी निघाले? त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्यापासून त्यांनी MIDC हप्ते गोळा केलेले आणि त्यांनी जी कमवलेली ती प्रॉपर्टी सगळे दुसऱ्याच्या नावाने, त्यांनी स्वतःच्या नावाने काहीच ठेवलेलं नाही. त्यांनी सगळे कमवले हे दुसऱ्याच्याच नावाने केलेले. हे पहिल्यापासून हेच आहे, आता नाही हे नवीन आहे असं नाही. आमच्या इकडला पण एक व्यक्ती होता, त्याच्या नावाने डंपर होती. हो, फक्त हे म्हणजे नाव यांचंच आहे, खरं नाव यांचंच आहे, पण फक्त नामदारी दाखवायचं. याच्या नावावरती गाडी आहे, त्याच्या नावावरती गाडी आहे, ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, हे करतो ते करतो. हे फक्त लोकांना सांगायला आहे, तसं काही नाही.
म्हणजे तुझ्या व्यक्तीने तुझ्या दादानी ना त्या टायमाला रेमडेसिवीर ओरिजिनल पुरवलं. यांनी फक्त जाहिरातबाजी केली, यायचं झोपायचं 15 मिनिटं, त्यांच्या मीडियावाले निश्चित काढून घ्यायची, हे व्हायरल करायची. एवढंच केलं त्यांनी कोविडमध्ये, काही केलं नाही. आणि ही जी कोविडमधले कामं केली हे माझे अध्यक्ष विजूभाऊ आवटी आणि यांचे सहकारी यांनी सगळे केलेले. विजूभाऊनी गाडी चालवलेली, यांचे सहकारी मित्रांनी खाटाखाली कर, हे कर, ते कर. विजू आवटी स्वतः लक्ष घातले त्याच्यामध्ये. आणि जी कामं झाली धुमागली हे माझ्या आमदारांनी कामं केलेली. माझ्या आमदाराचे काम आहे 5 वर्षाच्या मागण्या माझ्या आमदाराचे काम आहे. माझ्या आमदाराचे काम आज उको पण उकाळलेले रस्ते आहे तसेच आहे. आणि मी त्याच्यावरती काहीच केलं नाही. मॅडम, मला एवढं सांगायचं आहे का आम्ही म्हणजे तुम्हाला सांगण्यात तात्पर्य यांना फोकसला आणायलाच आम्ही होतो. आणि आम्ही यांना आज आम्ही यांना 15 वर्ष यांच्या पैसे राहिलेले. मी स्वतः राहिलेलो यांच्या पैसे 15 वर्ष. हे काय आहे, कसे आहे, किती लोकांना येड्यात काढायच्या, किती लोकांना काय करतात हे प्रत्यक्ष मी पाहिलेलं स्वतःच्या डोळ्यात. किती लोकांना फसवतात, किती लोकांना काय करतात. कारण त्यांच्या गाडीत म्हणजे तुम्हाला सांगून सकाळी 7 वाजता त्यांच्या गाडीत बसायचं तर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत मी त्यांच्या गाडीत बसवणार. 12 घंटे त्यांच्या गाडीत बसवून राहिलं नाही. मॅडम, एक कार्यकर्ते नाही, त्या कार्यकर्ते कामासाठी नाही, तर कामासाठी कार्यकर्ते नाही तर सकाळी 7 वाजता त्यांच्या दरवाजा जातो आणि उठवायला त्यांना जातो. का म्हणा, चला इकडे दावा आहे, आपण एवढा दावा करू, इकडे रस्त्याविधी एवढी रस्त्याविधी करू, हे करू ते करू, मग आपण पाहू. मॅडम, मी कोणत्याही गोष्टीत लक्ष दिलं नाही. माझा मित्र आहे सुभाष पाराटे म्हणून, त्यांना कधी पण विचारा, आम्ही 7 वाजता त्यांना उठवायला ते जातो. मॅडम, त्याला महानगर बँकेमध्ये कामाला लागायचं होतं. आम्ही याच्या दरवाजे दर दिवस दरवाजे तेवढं उदय चरित्र सांगा एवढं काम करण्यासाठी, तेवढं उदय चरित्र सांगा एवढं काम करण्यासाठी, पण कधीच नाही. फक्त आम्हाला फक्त हे करायचं. मी असं काम परत असं काहीच मित्र मी तिथं ऑफिसला नेलेले काम. मी कधी म्हणायचो मी तुम्हाला काम बघा, मी ते म्हणायची तुला काय करायचं आहे, तुमची कंपनी स्वतःची, तू माझ्यासारखे काम आहे ठेवची. ते मला म्हणजे हे सांगायची मला. आम्ही काय काय केलेलं आहे त्यांच्यासाठी आम्हाला माहिती नाही. आणि आज आम्ही त्यांच्यापासून दूर व्हायचं कारण का आमच्या पाठीत समजत बसला त्यासाठी आम्ही भागलाय. हे जनतेला येडत काढायचं होती. हे फकीर नाही, हे काय नाही. आणि यांच्या इतकी प्रॉपर्टी तालुक्यात कोणाच नाही, हे एवढे मोठे. हे फक्त जनतेला येड्यात काढायचं, येड्यात काढून येड्याचं रूप घ्यायचं. आता नाही का तिकडे राजीनामा दिल्यावरती 2019ला ते नखरे केले, ते परत ते याच्यावरती केले. लोकांना जनतेला भावनिक करायचं कुठेतरी. जनतेला भावनिक करून जनता पण एवढी काही खुली नाही असं मला वाटतंय, नाही का. त्याची एका मित्राचा फोन आला होता, त्यांचा कार्यकर्ता होता, तो मला सांगत होता असं करा तसं करा. नाही म्हणले. माझी नगराध्यक्ष मी तुम्हाला काय मागितलं होतं, फक्त 6 महिने मला वाढून द्या. माझ्या याच्यामध्ये तेवढं माझ्या पाण्यात काम झाले तेवढं फक्त मला त्याचा नारळ करू द्या. तुम्ही तेवढं करू शकत नाही आणि तुम्ही तेवढं केलं नाही. मग आता याच्यापेक्षा तुम्हाला काय, आज तुम्हाला त्या माणसाने तुम्हाला जर हातावर गोळून दिली, तो माणूस तुम्हाला कळणार नाही, बाकी कोण कळणार आहे तुम्हाला, काय यंत्र कळणार आहे. तसं तालुक्याला फसवलं तसं जिल्ह्याला फसवलं का नाही का, वेड्यात नका करू. त्याच्या पात्याचे मंजूर झालेली काम त्याच्या पात्या आम्ही काढले आहेत मुलींना कमी तिकीट आणि त्याची खूप असं म्हणजे योजना काढल्या आहेत. त्यामुळे आम्ही मोदी सरकारला मतदान करणार आहोत. त्यांचा आम्हाला मोदी सरकारचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्यांनी महिलांसाठी खूप योजना काढल्या, बचत गटाचे त्याची निधी खूप नीट केली आहे. त्यामुळे आम्ही मुक्त मतदान यांना मोदी सरकारला करणार आहोत. त्यांचे काम चांगले आहेत. महिलांसाठी बचत गटाची योजना ते नाही सांगू शकत मी, पण मला असं वाटतं की कोणी जरी निवडून आलं तरी काम चांगले करावं, नाही का. समाजासाठी कोणते पण नेता निवडून आला तर समाजासाठी चांगलं कार्य केलं पाहिजे, गोरगरिबांसाठी. असं तुझे इथे आपले नगर दक्षिणचे एक खासदार, लोकप्रिय खासदार तुझे इथे त्यांचं कार्य 5 वर्षामध्ये खूप छान होतं. तसं आता आहे ना, भाजपचं काम आहे ना, भाजपचं तर काम चांगलं आहे, पण भाजपच्या काळात काय होतं थोडंसं
जे आपण शेतकऱ्यांसाठी कांद्याचं वगैरे म्हणतो तर कांद्यासाठी भाव त्यांचे कमी आहे आणि शेतकऱ्याचं भरपूर नुकसान आहे. आणि काँग्रेसच्या काळात काय झालंय, जरा शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीची बंदी वगैरे उठवली होती, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला त्यातून. त्याच्यामुळे थोडंसं आता काँग्रेसकडे थोडा लोकांचा कल जास्त आहे. आता ही नगर दक्षिणची लढाई राष्ट्रवादी आणि भाजपाची कशी होईल? आता माझ्या मते ते सध्या आता इकडं आपल्या भागातून निलेश लंकेंचं थोडं जास्त वर्चस्व दिसतंय. कारण त्यांचं काम पण चांगलं आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचा जनसामान्य लोकांमध्ये राहण्याचा वावरण्याचा जो थोडासा वेगळा साधेपणा आहे. लंके का विषय? म्हणजे आता विकास कामं जास्त आहे. आणखी नाही काम आमच्या पहिल्यापासून कारण की इथं गावात पण जरा लई शाळा चालू आहे. त्याच्यामुळं सगळीकडे लक्ष पाहिजे, इकडे तर कधी शेतकऱ्या नाही काय. ही लढत एकदम जंगी लढत आहे. बघू आता काय होतं. पण खासदार तर तुझ्या इथे असं नव्हतं पाहिजे. असं आमची एवढी अपेक्षा होती, दुसरं काय नाही. आता कसं आहे तुम्हाला सांगू का, आता आमचं गाव रांजणगाव आहे. त्याच्यामुळं इथं सारं भाजप त्याच्यामुळं भाजपला मतदान करणार आहे.